नमस्कार. हिंदुस्तान पोस्टच्या विचार मंथनविद डॉक्टर उदय निरगुडकर या विशेष मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी हर्षद वैद्य आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. सोमवारी संसदेत बोलताना देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी एक महत्वाची घोषणा केली की आजपासून भारत नक्षल मुक्त झालाय. याच्यातले बहुतांश नक्षलवादी जे लढत होते सरकार विरोधात ते शरण आलेले आहेत, तर काही पोलीस दलांच्या सुरक्षा दलांच्या चकमकींमध्ये मारले गेलेले आहेत. जे काही थोडेफार छोटे गट आता शिल्लक उरलेले आहेत जे अजूनपर्यंत सापडले नाही आहेत, पण ते पूर्णपणे प्रभावहीन झालेले आहेत हे नक्की, असं त्यांनी संसदेत सांगितलं. देशाच्या गृहमंत्र्यांनी काही दिवसांपूर्वी वचन असं दिलं होतं की 31 मार्च 2026 च्या पर्यंत संपूर्ण भारत हा नक्षल मुक्त झालेला असेल, आणि ते केलं आणि ते करून दाखवलं. याच्याबद्दल संसदेतल्या सर्वच सभा सदस्यांनी त्यांचं बाक वाजवून अभिनंदन सुद्धा केलं, याच्याबद्दल आनंद व्यक्त केला. पण हे खरं सोपं नव्हतं. विविध राज्यांचे पोलीस दल असेल, सीआरपीएफ सारख्या सुरक्षा दलांचे त्यांचे कमांडोज असतील, कोब्रा कमांडोज त्यांची जी सगळ्यात प्रसिद्ध त्यांची कमांडो तुकडी आहे, त्यांचे श्रम असतील, किंवा स्थानिक पातळीवरचे नागरिकांचं सहकार्य असेल, या सगळ्यांच्या एकत्रित प्रयत्नांनी हे यश गाठणं शक्य झालं, किंवा हे साध्य झालं. परंतु ह्या सगळ्यांचे प्रयत्न आहेतच, पण ह्याच्यापेक्षा सर्वात वरचढ गोष्ट ठरली ती म्हणजे राजकीय इच्छाशक्ती. आणि ती पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या सरकारच्या नेतृत्वामध्ये अमित शहा यांनी ती दाखवली, आणि त्याच्यामुळेच आज हे शक्य झालेलं आहे. आज याच गोष्टीचा वेध घेण्यासाठी, आज याच गोष्टीची चर्चा करण्यासाठी आज आपण भेटलो आहोत, आणि त्यासाठी आज आपल्यासोबत उपस्थित आहेत उदय निरगुडकर सर. सर, आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार सर, मी सुरुवातीलाच एक थेट प्रश्न तुम्हाला विचारतो. अमित शहा यांचं भाषण आपणही ऐकलं असेल, आम्ही सगळ्यांनी ऐकलं होतं. त्याच्यामध्ये त्यांनी एक थेट आरोप केला, तो म्हणजे काँग्रेसमध्ये काँग्रेसच्या काही नेत्यांचे नक्षलवाद्यांशी संबंध होते असा आरोप त्यांनी थेट सभागृहातनं केला. ह्याच्याबद्दलचं आपलं मत काय? हो, त्यांच्या 1.25 तासाच्या या भाषणामध्ये त्यांनी या आरोपाचा अनेक वेळा पुनरुच्चार केला. आणि एखादा माणूस आरोप करतो यापेक्षा सुद्धा त्या आरोपाच्या पुष्ट्यर्थ परिस्थिती आहे का, त्या तशा स्वरूपाचे पुरावे आहेत का, हे बघणं अत्यंत महत्वाचं असतं. तो आरोप कोण करतोय हे देखील बघणं महत्वाचं असतं. एखाद्या देशाचे गृहमंत्री जेव्हा असा आरोप करतात आणि त्याच्या पुष्ट्यर्थ जेव्हा अनेक पुरावे आणि परिस्थितीजन्य गोष्टी आपल्या समोर येतात, त्यावेळेला त्याच्यावर विश्वास ठेवण्या व्यतिरिक्त आपल्याला दुसरा कुठलाही उपाय नसतो. एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की भारतामध्ये नक्षलवादी चळवळ ही गेल्या काही दशकांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात फोफावलेली होती. त्याच्या झळा अनेक राज्यांना सोसायला लागत होत्या. आणि हे सगळं वाढलं कोणाच्या काळामध्ये? तर हे सगळं वाढलं काँग्रेसच्या काळामध्ये, जेव्हा केंद्रात आणि राज्यात जिथे ते नक्षलवाद वाढला तिथे काँग्रेसची सत्ता होती. ही वस्तुस्थिती आहे. अर्थात काही माओवादी हल्ल्यांमध्ये काँग्रेसचे अनेक प्रादेशिक नेते किंवा केंद्रातले मंत्री असलेले नेते सुद्धा मृत्युमुखी पडले होते, हे देखील तितकंच सत्य आहे. परंतु काँग्रेसच्या काही नेत्यांनी ज्यांच्यावर नक्षलवादाबद्दल आरोप आहेत, जे संशयित आहेत, किंबहुना नक्षलवादीच आहेत, अशांबरोबर स्टेजवर बसण्यात धन्यता मानली होती. आणि त्या संदर्भात त्यांनी राहुल गांधी यांचं नाव घेतलं. हा आरोप देशाचे गृहमंत्री करतायत तेव्हा हा अतिशय गंभीर आहे आणि त्याचं उत्तर काँग्रेसला द्यावं लागेल. दुसरी एक गोष्ट आहे की राहुल गांधी यांनी बहुचर्चित जी भारत जोडो नावाची पदयात्रा काढलेली होती, त्या पदयात्रेची सांगता जी झाली त्याच्या मधल्या काळामध्ये दिल्लीला असताना ते इंडिया गेटला आलेले होते. आणि त्या इंडिया गेटला जो कार्यक्रम झाला, ज्या घोषणा देण्यात आल्या, त्या घोषणांमध्ये नक्षलवादी नेता हिडमा जो होता त्याच्या जय जयकाराच्या घोषणा देखील देण्यात आलेल्या होत्या. हा आरोप अतिशय भयंकर आहे. इतकंच काय, तर सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली मनमोहन सिंग यांचं सरकार असताना एक नॅशनल ऍडवायझरी काउन्सिल, म्हणजेच एक प्रकारे पॅरलल समानांतर अशा प्रकारची राजव्यवस्था निर्माण झालेली होती. त्याच्यामध्ये काही व्यक्तींचे थेट नक्षल्यांशी संबंधच नव्हते, तर काही व्यक्ती थेट नक्षली होत्या असा देखील आरोप त्या काळातही करण्यात आला होता आणि त्याचा आता पुनरुच्चार देखील करण्यात आलाय. जयराम रमेश हे काँग्रेसचे खूप मोठे नेते, प्रवक्ते आहेत. त्यांना वारंवार आपण चॅनलवर आणि इतरत्र पाहत असतो. त्यांनी पत्र लिहून नक्षल्यांशी संबंध असलेल्या महेश राऊत याची सुटका करावी अशा स्वरूपाची याचना करणारं पत्र लिहिलं होतं. हे पत्र काय सांगतं मला सांगा? विनायक सेन ज्यांनी कायम नक्षलवादाचं समर्थन केलेलं आहे, अशा प्रकारची व्यक्ती
भारताच्या प्लॅनिंग कमिशनमध्ये असते आणि हा सगळा महत्वाचा डेटा त्यांच्याकडे उपलब्ध असतो. या सगळ्यातूनच काँग्रेसचं नक्षलवादाचं नातं काय आहे हे त्यांनी उघड केलं आणि ते फार महत्वाचं आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की या सगळ्याचा अड्डा कुठे आहे, तर मध्य प्रदेश, छत्तीसगड हा जो भाग आहे त्या भागामध्ये छत्तीसगडमध्ये जो अड्डा निर्माण झाला, तो अड्डा मोडीत कधी निघाला मला सांगा. त्याची सुरुवात झाली ती भूपेश बघेल हे जे काँग्रेसचे मुख्यमंत्री होते त्यांचा पराभव झाला आणि तिकडे राष्ट्रीय विचारांचं आणि सर्वांना समान न्याय असा विचार मांडणारं सबका साथ सबका विकास असं सरकार ज्या वेळेला आलं, तेव्हा त्यांनी या आदिवासींच्या समस्येकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहायला सुरुवात केली आणि त्याच्यातूनच एक महत्वाचं विधान आणि एक महत्वाचं संशोधन आपल्या समोर आलं. आणि ते म्हणजे आतापर्यंत असं नॅरेटिव्ह कथ्य पसरवलं गेलं होतं की त्या भागात विकास झालेला नाही, त्या भागामध्ये लोकांना रोजगार नाही, त्याच्यापासून ते वंचित राहिलेत म्हणून तिथे नक्षलवाद फोफावला. पण सत्य असं आहे की तिकडे नक्षलवाद होता, किंबहुना नक्षलवादाचा जाच होता म्हणून तिकडे विकास झाला नाही. या दोहोंमध्ये एक प्रकारचा फरक आहे. त्यामुळे तो नक्षलवाद तिथे फोफावू देण्यात कोणाचा राजकीय फायदा होता हे देखील पाहिलं पाहिजे. मग या नक्षलवादांच्या हिंसाचारी कारवायांना एक कव्हर पाहिजे म्हणून एक अर्बन नक्सल नावाची जात आपल्याकडे आली की जे डॉक्टर आहेत, वकील आहेत, पत्रकार आहेत, इंडस्ट्रियलिस्ट आहेत, कामगार नेते आहेत, कलावंत आहेत. जे कलावंत पथनाट्य करतायत, नाटकं लिहित आहेत, ते आपल्या कलाकृतींमधून, आपल्या विचारामधून, आपल्या पत्रकारितेतल्या लिखाणातून, संपादकीयातून ते प्रचार कसला करतायत. ते या देशातल्या राष्ट्रीय विचारांचा प्रचार करत नाहीत, तर ते प्रचार करतायत तो या देशापासून विघटन करणाऱ्या अशा नक्षलवादी संस्थांचा आणि विचारसरणीचा. आणि त्यातूनच सेल्वा जुडूम अशा प्रकारची गोष्ट पुढे आली की ज्याच्यामुळे दाखवलं तर असं गेलं की नक्षलवादाला उत्तर म्हणून सेल्वा जुडूम आहे, पण त्यातून प्रत्यक्षात गावकऱ्यांच्या हातात बंदुका आणि शस्त्र आल्यामुळे तिथे हिंसाचार वाढला, स्थलांतर वाढलं आणि विकासाची गती थांबून गेली. आणि या सेल्वा जुडूमच्या मागे कोण होता, तर काँग्रेसचा महेंद्र कर्मा हा होता. अशा प्रकारे काँग्रेसचे सर्व पातळ्यांवर सर्व दशकांमध्ये नक्षलवाद्यांशी काय संबंध होते हे अमित शहानी उघड केलं. त्याचे पुरावे त्यांनी संसदेसमोर मांडले आणि परिस्थितीजन्य गोष्टी सुद्धा आपल्या समोर आहेत. त्यातून हा समज दृढ होतो. म्हणूनच यावर काँग्रेसनी उत्तर दिलं पाहिजे ही मागणी जर लोक करत असतील तर त्यात काही चूक नाहीये. सर, तुम्ही आता संपूर्ण आपल्या विवेचनामध्ये काँग्रेसचा कसा संबंध होता याचे साध्यंत दाखले देऊन तुम्ही आम्हाला सगळ्या गोष्टी सांगितल्यात. परंतु या नक्षलवादाला एक फार मोठा इतिहास आहे. जवळपास 4 दशकांचा इतिहास या नक्षलवादी चळवळ म्हणणं चुकीचं ठरेल, या नक्षलवादी दहशतवादाला आहे. याच्यातनच आपण जो इतिहास आहे ह्या सगळ्यामध्ये नेमकं हा नक्षलवाद सुरू कधी झाला, या नक्षलवादाचा जो प्रभाव जो आहे हा विविध राज्यांमध्ये पसरला, हा कसा पसरला आणि याच्यातली सगळ्यात पहिली म्हणजे आपण जी हत्या किंवा पहिली केस ह्याच्यातली म्हणतो ती केव्हा झाली ह्याच्याबद्दल आम्हाला सांगा. नक्षलवादाच्या इतिहासाला 4 पेक्षा खरं तर जास्त दशकांचा इतिहास आहे. गेल्या 4 दशकांमध्ये त्याची झळ आपल्याला जास्त लागली एवढं मात्र मी नक्की सांगू शकतो. याची सुरुवात कुठे झाली, तर पश्चिम बंगालमध्ये नक्षलबारी नावाचं गाव आहे आणि म्हणूनच त्याला नक्षलवाद असं म्हटलं गेलं. त्या नक्षलवादी गावांमध्ये तिथले जे जमीनदार होते, ते जे अत्याचार करत होते, तिथे शासन बघ्याची भूमिका घेत होतं. त्याच्या वेळेला तिथल्या लोकांनी एकत्र येऊन एक उठाव केला. ते साल होतं 1967 आणि नुसता उठाव नाही केला तर त्यांनी हातात शस्त्र घेतलं आणि बघता बघता तो नक्षलवादाचा विचार, दहशतवादाचा विचार, अंतर्गत सुरक्षेविरुद्ध आव्हान निर्माण करण्याचा विचार हा संपूर्ण भारतभर पसरला आणि 1967 ते 2000 साल या जवळपास 33-34 वर्षामध्ये तो भारतातल्या 180 जिल्ह्यात आणि 7 ते 8 राज्यात पसरला की ज्याला एक नाव दिलं गेलं आणि तो पार पशुपतीनाथ पर्यंत, नेपाळ पर्यंत जाऊन पोहोचला. आणि त्यालाच नाव दिलं गेलं ते म्हणजे रेड कॉरिडॉर
180 जिल्हे तुम्ही विचार करा. या विचारसरणीच्या प्रभावाखाली तरुणांचे मोठे गट शस्त्र हातात घेऊन या देशाच्या अस्तित्वाला, संविधानाला, राज्यव्यवस्थेला नख लावत होते. आणि त्यामुळे तिथे कोणत्याही प्रकारचे विकासाची कामं होतच नव्हती. आणि याची सुरुवात कोणी केली? चारू मुजुमदार, कनू सन्याल, जंगम संथाल या लोकांनी एक सिलिगुडी ग्रुप असं त्याला त्यावेळी नाव देण्यात आलेलं होतं. तो ग्रुप स्थापन करून एक प्रकारे माओवाद, जो या मातीत सुद्धा जन्माला आलेला नाही, परदेशातनं आलेला हिंसेचा विचार आहे, तो विचार त्यांनी अंगीकृत केला आणि त्याचा प्रसार केला. आता हा महाराष्ट्रात कधी आला? तुमचा तो प्रश्न आहे की महाराष्ट्रातला पहिला गुन्हा केव्हा याच्यावर नोंदवला गेला. तर हा महाराष्ट्रात केव्हा आला? तर साधारणतः 77-78 या काळात त्याची झळ आपल्याकडे दिसायला लागली. आणि मग त्यातून पुढे काय घडलं? तर आपल्याकडे जो आता सिरोंचा जिल्हा आहे, त्या सिरोंच्या तालुक्यामध्ये, जिल्हा नाही आहे, सिरोंच्या तालुक्यामध्ये 2 नोव्हेंबर 1980 या दिवशी पेद्दी शंकर यांना पहिल्यांदा पोलिसांनी कंठस्नान घातलं आणि तो एक पहिला गुन्हेगारीचा आपल्याकडे नोंद करण्यात आली. चेतना नाट्य मंडळ अशा नावाच्या नाट्यमंडळीच्या नावानी ते गावागावात जाऊन हिंसेचा प्रचार करत होते आणि एका सांस्कृतिक व्यासपीठाच्या माध्यमातून ते नक्षलवादी विचार पसरवत होते. अर्थात याची टीप दिली, हा राग मनात धरून सिरोंच्यामध्ये शिक्षकाचं काम करणारे रुद्रराजू जे होते, त्या रुद्रराजूंची पुढे त्यांचे हात कापून टाकण्यात आले. इतकी भीषण प्रमाणात दहशत या नक्षलवादाची होती आणि त्याच्यावरून गाव किती भयभीत असेल याचा तुम्ही विचार करा. 1980च्या 2 नोव्हेंबरला पेद्दी शंकरला पहिल्यांदा कंठस्नान घातलं. तो पहिला गुन्हेगार आणि ती पहिली नोंद महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये याची आहे. सर, तरी सुद्धा आपण आता या नक्षलवादाच्या बद्दल तुम्ही आम्हाला सविस्तर सांगितलं, कशा पद्धतीने फोफावला हेही सांगितलं आणि 1980 पासनं आणि ते आतापर्यंत म्हणजे जवळपास 45 वर्षांपेक्षा जास्त काळ उठून गेला महाराष्ट्रात झळ भोगतोय. या सगळ्यावरती उत्तर म्हणून जे गृहमंत्री अमित शहा यांनी जे भाषण केलं संसदेमध्ये, त्याचं वादळीच भाषण म्हणायला पाहिजे, ते 1.25 तासांचं भाषण जे होतं, या भाषणात त्यांनी अनेक मुद्दे मांडले, अनेक गोष्टींना स्पर्श केला आणि कशा पद्धतीने आपल्या जवानांनी, पोलिसांनी बहादुरी दाखवली याचं सगळं समग्र विश्लेषण त्यांनी, समग्र कथा त्यांनी सांगितली. याच्याकडे आपण कसे बघता, याचं महत्व काय? अमित शहा यांची जी काही संसदेतली गाजलेली भाषणं माझ्या लक्षात आहेत, त्यातलं एक कलम 370 जेव्हा हटवण्यात आलं त्यावेळचं भाषण माझ्या विशेषतः लक्षात आहे. तसंच हे भाषण सुद्धा लक्षात राहणार असं होतं. याचं कारण इथे आम्हाला एक पोलादी पुरुष, एक कणखर असा प्रशासक दिसला आणि याच्यात कुठेही नकारात्मकता नव्हती, तर याच्यात एक प्रकारची सकारात्मकता होती. तुम्ही म्हणलात ते खरं आहे की त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये अनेक गोष्टींना स्पर्श केला. सर्वात महत्वाचं म्हणजे नुसता नक्षलवादाचा खात्मा केला याला त्यांनी महत्व दिलेलं नाही, तर पद्धतशीरपणे गेल्या काही वर्षात नक्षलवादी विचाराला आपण कसं संपवलं, त्यावर कशी मात केली, याचं जे त्यांनी एक प्रकारे मांडणी केली ती फार महत्वाची आहे. नक्षलवादी भागामध्ये त्यांनी जो काही विकास केला या सरकारने, मग ते रस्ते असतील, गॅस पुरवले असतील, पाणी, वीज, शाळा, आरोग्य आणि रोजगार, हे विषय तिकडे नेण्यामधल्या ज्या अडचणी आल्या आणि त्याच्यावर काय मात केली 2014 पासून, ते त्यांनी सांगितलं. 2014 पासून मोदी सरकारने अनेक कामं केली. मग ते ऑपरेशन सिंदूर असेल, राम मंदिर असेल, 370 रद्द करणं, ट्रिपल तलाक, उज्ज्वला योजना, G20, तुम्हाला अनेक गोष्टी सांगता येतील. पण मला जर तुम्ही विचाराल ना, यातलं सर्वात महत्वाचं काम कुठलं होतं, तर मला असं वाटतं ते नक्षलवादाचा खात्मा करण्याचं काम होतं. कारण ही एक अंतर्गत वाळवी होती की जी या देशातल्या जवळपास 1/3 भागात फोफावली होती आणि 180 जिल्ह्यात आपल्याकडे रेड कॉरिडॉर निर्माण झाला होता. आणि एक विचारसरणी तरुणांना आकर्षित करत होती आणि ती विचारसरणी होती की ती म्हणजे सत्ता ही फक्त बंदुकीच्या नळीतूनच मिळवता येते. जर याच्या प्रभावाखाली भारतातली तरुणाई सोशल मीडियाचा वापर करून त्यांच्यापर्यंत हे विचार पोहोचत होते, ती जर गेली असती
तर एक प्रकारे लोकशाहीचीच हत्या झाली असती. लोकशाहीवरचा विश्वास उडाला असता. त्यामुळे आज महत्वाचं काय असेल तर 31 मार्च 2026 आज भारतामध्ये नक्षलवादाचा खात्मा करून लोकशाहीची पुनर्स्थापना झाली, याला मी सर्वात जास्त महत्व देतो. याचं कारण विदेशातून आलेला जो माओवाद आहे त्याला आज एक प्रकारे पूर्णपणे मूठमाती मिळाली आणि विकासाची गंगा जी आहे जिकडे अडलेली होती ती वाहती झाली आणि एक मोठा आदिवासी समाज ज्याला विकासापासून वंचित ठेवण्यात आलं होतं तो आज या देशाच्या मुख्य प्रवाहात मुक्तपणे सामील झाला. सर्वात महत्वाचं, नक्षलवाद्यांना इतक्या हजार नक्षलवाद्यांना कंठस्नान घातलं, इतके शेकडो शरणागती आले, यापेक्षा सुद्धा नक्षलवादाच्या विचाराच्या विरोधातली लढाई आज भारतीय प्रशासनानं आणि सरकारनं जिंकली, याला मी फार महत्व देतो. एक वेळ माणसं मारून अशा प्रकारचा विचार संपतो असं नाही, तर त्या विचारापेक्षा चांगला विचार मांडणं आणि त्यातून त्याचा प्रभाव कमी करणं हे लॉंग लास्टिंग असतं, याचा परिणाम दीर्घकाळ असतो. म्हणून नक्षलवादाच्या विचाराचा आज अल्टिमेट पराभव झाला, शेवटचा पराभव ज्याला आपण म्हणतो, म्हणून त्याला महत्व आहे. सर, सगळ्या गोष्टी झाल्यानंतर एक मॅन्डेटरी प्रश्न असतो, तो म्हणजे आता 31 मार्च 2026 नक्षलवाद संपवण्याचं जे आश्वासन दिलं होतं ते केंद्र सरकारने पूर्ण करून दाखवलं आहे. नक्षलवाद आता संपल्यातच जमा आहे. तो काही थोडाफार आपण मगाशी प्रस्तावने म्हटलं असं थोडाफार प्रभावशाली, काय थोडाफार वळवळ करायचा प्रयत्न करतो पण प्रभावहीन आहे. आता या सगळ्या गोष्टी आपण साध्य केलेल्या आहेत. एक महत्वाचा मॅन्डेटरी प्रश्न, पुढे काय? सावधगिरी तर अजून काही काळ बाळगावी लागेल, यात काही शंकाच नाही. या भागामध्ये 180 जिल्ह्यांमधला हा जो दंडकारण्याचा जो सगळा भाग आहे, जंगलाचा भाग आहे, दुर्गम भाग आहे, त्या भागामध्ये मिळवलेली ही शांती आणि सुरक्षितता टिकवणं हे फार मोठं आव्हान आहे आणि ते या सरकारला निश्चितपणे पेलावं लागेल. याचं कारण जे नक्षलवादाचे नेते होते, मग त्यात बसवराज होता, हिडमा होता, सोनू, देवजी, मडवी, अशा प्रकारचे अनेक जे नेते होते, एकतर ते झालेल्या चकमकीमध्ये मारले गेले किंवा ते शरण आले. एक तुम्ही लक्षात घ्या, दहशतवाद फोफावला कुठे? तर हा नक्षलवाद फोफावला तो दुर्गम भागामध्ये, की जिथे पोचणं अशक्य आहे, जिथे प्रचंड मोठे नली नाले ओढे आहेत जे प्रवाह बदलतात, जिथे डोंगर पर्वतराजी आहे आणि जिथे सूर्यकिरण सुद्धा पोचू शकत नाहीत, अशा प्रकारचं सगळं वातावरण आहे. त्या ठिकाणी म्हणजे दुर्गम ती एखादी गोष्ट असणे ही ज्यांची ताकद आहे, त्यांची आज ताकद आपण संपुष्टात आणली. याचं कारण त्या दुर्गमतेचाच फायदा घेत त्यांनी राज्याच्या विरोधातलं एक राज्य आणि त्याचा एक विचार, की जो विकासाच्या विरोधात, देशाच्या संविधानाच्या विरोधात होता, तो ते सातत्यानं मांडत होते. असं आता 31 मार्च नंतर एका रात्रीत हे सगळं संपेल आणि एका रात्रीत माओवाद या देशातनं नष्ट होईल अशा भ्रमात कोणीही नाही आणि मला खात्री आहे की सरकार देखील नाही. त्यामुळे एका रात्रीत हे असं जाऊन तिथे नंदनवन येईल अशातली काही गोष्ट नाही आहे. परंतु त्यांचा कणा मोडला, त्यांची हिंमत तुटली आणि त्याहीपेक्षा सुद्धा संघटन त्यांचं पूर्णपणे विस्कळीत झालं. तो विचार संपवला, याला फार महत्व आहे. पण तरी देखील अजून सावधगिरीचा उपाय म्हणून काही काळ लष्कराला तिकडे काम करावं लागेल. सर्वात महत्वाचं काम आता जर कोणाचं असेल तर ते प्रशासनाचं, आणि त्या प्रशासनाचं एक संवेदनशील रूप या निमित्ताने पुढे आणण्याची एक अपूर्व संधी आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे जनता आणि शासन प्रशासन सरकार यांच्यामध्ये जो आता ट्रस्ट डेफिसिट आहे, अविश्वास आहे, त्या विश्वासाचा अभाव आपल्याला दूर करावा लागेल आणि दोघांच्या मध्ये एक समन्वय आणि विश्वास निर्माण करावा लागेल. आतापर्यंत नक्षलवादाचा बळी पडलेले कोण होते, त्याच्या आहारी गेलेले कोण होते, की ज्यांना जीवनामध्ये कुठली आशा आकांक्षा महत्वाकांक्षा नाही, स्वप्नच नाही आहेत. आपल्याकडे सगळं हरलेली माणसं जी आहेत ती अशी जीवावर उदार होऊन लढायला तयार होतात. त्यामुळे प्रथम काय करावं लागेल तर या दुर्गम भागामधल्या आदिवासी तरुणांच्या हाती शस्त्राऐवजी आपल्याला शास्त्र द्यावं लागेल, सायन्स द्यावं लागेल. त्यांच्यामध्ये आपल्याला एक महत्वाकांक्षा आणि स्वप्न त्यांच्या डोळ्यामध्ये उभी करावी लागतील. ते म्हणतात ना, ड्रीम इन दी आईज अँड फायर इन द बेली.
हे जेव्हा एकदा तुमच्याकडे निर्माण होतं त्यावेळेला तुमच्या मनामध्ये देशविघातक आणि देशविरोधी गोष्टी तुमच्यावर प्रभाव टाकूच शकत नाहीत. हे एकदा रुजलं पुढच्या काही महिन्यामध्ये की पुन्हा तिकडे माओवादाची बीजं कितीही प्रयत्न केली तरी ती रुजणार नाहीत आणि जनता त्याला प्रतिसाद देणार नाही. माझं मत आहे की राष्ट्रीय प्रवाहाची नदी तिकडे न्यायची इतकी सुसंधी यानंतर पुन्हा कधी येणार नाही. माओवादाला मूठ माती मिळाली, आता राष्ट्रीय विचारांचं पीक या दुर्गम भागात तरारेल आणि तो भारतासाठी सुदीन असेल. हेच ते खरं भारताचं महत्व. सर, आज तुम्ही आम्हाला पुन्हा एकदा एका महत्त्वाच्या विषयावरती संबोधित केलं आणि त्याची सगळी सांगोपांग विश्लेषण सुद्धा करून दाखवलं. खरोखरच नक्षलवाद ही अतिशय महत्त्वाची गोष्ट होती जी संपवली आहे भारत सरकारने. त्याचा कणाच मोडलेला आहे. नक्षलवादी विचार संपुष्टात आणलेला आहे भारत सरकारने. ह्याची चर्चा होणं गरजेचं होतं आणि ह्याच्या पुढे काय होणार ह्याच्याबद्दलही जाणून घेणं खूप गरजेचं होतं आणि त्यासाठी तुम्ही आम्हाला वेळ दिलात आणि आमच्या प्रश्नांना सविस्तर उत्तरं दिलीत. ह्याबद्दल हिंदुस्थान पोस्ट फॅमिली मनःपूर्वक आभार. धन्यवाद. तर हे होते उदय निरगुडकर सर. आजच्या भागामध्ये आपण नक्षलवाद या विषयावरती चर्चा केली. तसं आपण काय पण गोष्टी इतिहासही जाणून घेतला, त्याचबरोबरीने आता पुढे आपल्याला काय केलं पाहिजे ह्याबद्दलही आपण जाणून घेतलं. ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी हिंदुस्थान पोस्ट या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.